आणि आता बातमी आहे सरकारचे डोळे उघडणारी। एबीपी माझाची ही सुपर एक्सक्लुझिव्ह बातमी आहे। पूजा खेडकर प्रमाणे एक दोन नव्हे तर तब्बल 400 जण हे बनावट दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून सरकारी अधिकारी आणि कर्मचारी झाल्याचा संशय आहे। आणि हे बनावट दिव्यांग प्रमाणपत्र बनवणाऱ्या एजंटचा आणि रॅकेटचा आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी पर्दाफाश केलाय। कशा प्रकारे एजंट सरकारी डॉक्टरांच्या मदतीने बनावट दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून देतात हे वेदांत नेब आणि एजंटच्या फोन संभाषणानंतर उघड झालंय। एबीपी माझाच्या या बातमीनंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एसआयटी चौकशीची मागणी केलेली आहे। तर सरकारने कारवाई नाही केली तर आम्ही चोप देऊ असा आक्रमक पवित्रा बच्चू कडू यांनी घेतलाय। आता सरकार काय पावलं उचलतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे। दरम्यान आमचे प्रतिनिधी वेदांत नेब आणि बनावट दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून देणारा एजंट यांच्यातलं फोन संभाषण आता ऐकूयात। हेलो, कौन है आप? नहीं मेरा बेटा है, उसका निकालना है। वो स्पर्धा परीक्षा की तैयारी कर रहा है, तो उसके लिए निकालना था। पैर में क्या? हाँ, पैर में, लेफ्ट पैर में। हाँ, क्या हो गया था? अरे वो लेफ्ट पैर में, अरे उसमें वो गिर गया था, तो लेफ्ट पैर में हुआ था, तो उन्होंने रिजेक्ट कर दिया। पहले ससुन ने किया था उसने, ससुन, तो वो 26। हाँ, तो वो अपने को वो रिजेक्ट नहीं होना चाहिए, ऐसा चाहिए था। मुझे बस बताओ क्या क्या चाहिए और कितने लगेंगे उसको दिए सब। नहीं, वो सामने आप बात करो, मैं वो आपसे दिला दूंगा। आपको कितना देना पड़ेगा? आपको कितना देना पड़ेगा? नहीं, हमारा कुछ नहीं है उसमें। मैं बोल रहा क्या, मैं रास्ता बताने वाला, एड्रेस बताऊंगा सिर्फ। अभी आपका फोन आया बोल के बात कर रहा है, तो आपसे कुछ पैसा लेने का क्या? अच्छा, तुमको नहीं देने का ना, सिर्फ डॉक्टर को देने का है। हाँ, उधर क्या, वो भी मैं आऊंगा, तुम्हारा भेजने का उधर, लड़ने का अपना। पर देता है ना भाई, नहीं तो ऐसा होगा कि तुम बोलोगे उधर जाओ। हाँ, उधर। दरम्यान एबीपी माझाच्या रिपोर्ट नंतर वेगवेगळ्या नेत्यांनी प्रतिक्रिया देताना सरकारला काय इशारा दिलेला आहे तो पाहूयात। आताच एक पूजा खेडकरचं प्रकरण समोर आलेलं आहे, त्याच धर्तीवर सगळे प्रकरण हे बाहेर यावीत। खऱ्या जे काही आहेत ज्यांना आपण दिव्यांग म्हणू, त्या दिव्यांगांना संधी मिळाली पाहिजे। त्यांची संधी मारून जर खोटे बोगस दिव्यांग संधी घेणार त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। दिव्यांगांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार आहे। म्हणजे ज्या दिव्यांगांना ज्या जागा असतात त्याच्यावर अतिक्रमण आहे। खोटी दिव्यांगाची प्रमाणपत्र देऊन त्या ठिकाणी जागा लाटण्याचा त्या ठिकाणी प्रकार आहे। मला वाटतं अत्यंत गंभीर आहे। सरकारनं तो अत्यंत गांभीर्याने घ्यावा आणि कठोरात कठोर कारवाई करून हे सगळं प्रकरण त्या ठिकाणी टाइम बाउंड पिरियडमध्ये निपटारा करून अशा गोष्टी होणार नाहीत याच्यासाठी कडक कायद्याची अंमलबजावणी करावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।